हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री. मी गायत्री घुगे बोडके तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आय नो आपण खूप दिवसांनी भेटतोय, खूप मोठा गॅप झाला होता परंतु आजचा व्हिडिओ आहे ना हा थोडा वेगळा असणार आहे. याचं कारण म्हणजे अनेक जण मला विचारत होते की हा गॅप का पडलाय किंवा चॅनल बंद केलंस का. तर असं काही नाही आहे आणि यालाच अनुसरून आज आपण बोलूया. सर्वात पहिलं म्हणजे खरं सांगायचं तर चॅनल बंद करायचं नव्हतं किंवा अजूनही झालेलं नाहीये. थोडा गॅप झाला होता. याचं कारण म्हणजे घर, जबाबदाऱ्या, ऑफिस, नवीन ऑफिस स्टार्ट झालेलं, कामाचा ताण, मनावर थकवा आणि या सगळ्याच बरोबर स्वतःकडे झालेलं दुर्लक्ष आणि त्यातून आलेलं आजारपण. आय नो फेसवरून कळतच असेल. व्हिडिओ करायची इच्छा असायची, परंतु जर ऑफिसवरून आल्यावर एक थकलेलं मन असतं. कॅमेरासमोर बसायचंय, परंतु थकलेल्या मनामुळे शब्द बाहेर येत नव्हते. कधी मोटिवेशन कमी पडत असेल किंवा कधी कॉन्फिडन्स कमी पडत असेल. पण आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतेय. चॅनल आहे, माहिती आहे सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु आता सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आणि त्याचबरोबर स्वतःकडे दुर्लक्ष न करता चॅनल पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होतीये. एक नवीन जोमाने सुरुवात होतीये. कधी कधी आहे ना प्रत्येकाच्या आयुष्यात असं होतं की आपण सगळ्यांसाठी स्ट्रॉंग असतो, परंतु आपण स्वतःच हळूहळू तुटत जातो मनातून. अगदी माझ्या बाबतीत देखील असं झालं. माझी एक फ्रेंड आहे, ती नेहमी मला म्हणते की तुझ्याकडून खूप छान मोटिवेशन मिळतं मला. खूप छान छान आयडियाज मिळतात चॅनलबद्दल किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी अजून चॅनलवर रिकवर केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी नव्याने केल्या पाहिजेत. परंतु माझं असं झालं की मी तिला सांगते किंवा आणखीनही अनेकांना सांगते, परंतु जेव्हा स्वतःवर आली वेळ किंवा ऑफिस, घर या सगळ्या गोष्टी सांभाळून कुठेतरी माझा कॉन्फिडन्स किंवा माझं मोटिवेशन कदाचित कमी पडलं असावं. पण यावेळेस मनाला असं वाटलं की आपण आता जरा थोडं थांबूया आणि एक छान पॉज घेतला. शांततेची आपल्या मनाला खूप जास्त गरज असते, असंच काहीसं माझ्या बाबतीत देखील झालं असावं. एक छान पॉज घेतला आणि आता एक नव्याने सुरुवात होतीये. या पॉजमध्येच म्हणजेच या शांततेत मला एक गोष्ट कळाली. ती म्हणजे मला एकतर बोलायला आवडतं, महिलांशी, माणसांशी कनेक्ट व्हायला आवडतं. माझ्या शब्दांनी समोरचा जर का त्याच्या मनातल्या गोष्टी बाहेर काढत असेल तर त्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. मग मला असं वाटलं की आपण थांबलं नाही पाहिजे. अनेकांनी मला सजेस्ट केलं की नाही, इंटरव्ह्यूज घेत राहा. आज आपण पुन्हा एकदा अशाच नवीन गोष्टीशी चर्चा करणार आहोत. आत्ता माझ्या चॅनलवर याआधी तुम्ही लाईफस्टाईल, फूड ह्याचे व्हिडिओज भरमसाठ पाहिले, परंतु त्याचबरोबर महिलांसोबतच्या गप्पा देखील आपण जाणून घेतल्या. परंतु आत्ता ह्या चॅनलवर आणखीन काही नवीन गोष्टी ॲड करण्याचा मी प्रयत्न करते. त्या गप्पा असतील मनापासून, महिलांसाठीचे काही विषय असतील, साधं घरगुती पण खरा असा कंटेंट देण्याचा मी प्रयत्न करते. त्याचबरोबर शॉपिंग, फूडचे व्हिडिओज तर असतील, परंतु त्याला जोड आणखीन 2 नवीन विषय मी घेऊन येते. यातील पहिला विषय म्हणजे मनोरंजन विश्वातील गप्पा. मनोरंजन क्षेत्रात काय चालू आहे हे देखील अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते. त्या गप्पा देखील मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि दुसरा विषय म्हणजे गप्पा विथ गायत्री. नवनवीन विषय तुमच्यापर्यंत मांडण्याचा, तुमच्यासोबत थेट चर्चा करण्याचा प्रयत्न असेल आणि त्याचबरोबर मला तुमची साथ देखील तेवढीच मोलाची आहे. खूप कमी काळात आपण 500 सबस्क्रायबर्सचा हा टप्पा पूर्ण केला आणि मध्ये जो काही गॅप आला त्या गॅपला आता विसरून एक नव्याने सुरुवात करायची आहे. त्यासाठी तुमची साथ देखील खूप जास्त महत्त्वाची आहे. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलंच असेल, पूर्ण व्हिडिओ माझा पाहिलाच असेल, तर नक्की कमेंट करा, व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, त्याचबरोबर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि थेट वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी ग्रेट भेट विथ गायत्रीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.